नाशिकमधील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेवरून ठाकरेंच्या शिवसेनेची युवा सेना जी आहे ती आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि महापालिका प्रशासनासह महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक अनोख्या पद्धतीचा टी शर्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी परिधान केल्याचं पाहायला मिळतंय आणि या टी शर्टवरती नाशिकची अवस्था अशा पद्धतीचा आशय जो आहे तो देखील आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर हा जो एक टी शर्ट आहे आणि याला या ठिकाणी जे खड्डे जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचे जे हे टी शर्ट आहेत ते युवा सेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी परिधान केल्याचं पाहायला मिळतंय। अशा पद्धतीनं अनोखं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष जे आहे ते वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण या ठिकाणी खड्डे असलेला जे टी शर्ट आहे तो परिधान केलाय। नक्कीच आपण जर नाशिकची अवस्था बघत असाल तर तुम्हाला सांगतो 1-2 किलोमीटरचा जो रस्ता एक खड्डेमुक्त रस्ता दाखवा युवा सेनेच्या वतीने आम्ही त्याला 2 लाख रुपये बक्षीस जाहीर करतो। आपण बघत असाल आता आम्ही मागे 3 दिवसा पहिले महापालिका आयुक्तांची 2 वेळेस भेट घेतली, त्यासोबत आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी पण होते। तर तिथं त्यांचं असं म्हणणं होतं की तिथं टेंडर निघतो जर तुम्ही आज महापालिकेतले जे त्यांच्या कार्यालयाला 1.5 कोटी रुपये जर निधी हे कार्यालय बनवण्यासाठी वापरताय आणि खड्ड्यांसाठी तुम्हाला टेंडर काढावं लागतं, ही नाशिकची दुर्व्यवस्था आहे। आणि आज नाशिक म्हणजे कुंभनगरी, आज 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण 31 ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याला सुरुवात होती आणि आज जर आपण बघितलं असेल सगळे पाईपलाईन पूर्ण नाशिकला खंदून ठेवलेलं आहे। प्रशासनाचं शून्य नियोजन आहे। हे जे पावसाचं नियोजन असतं हे तुम्हाला मार्च-एप्रिल मध्ये करावं लागतं, पण तसं कसलंही नियोजन झालेलं नाही। सगळे रस्ते एकदम खड्डे झालेले, इथं ऍक्सिडेंट होत आहे, पाणी साचतंय आणि एका पावसात नाशिकला पूर येतोय आणि तळ्यासारखी अवस्था होते। त्यामुळे आम्ही शिवसेना युवा सेनेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने आम्ही स्वाक्षरी मोहीम पूर्ण नाशिकमध्ये चालू केली। आज आमची सुरुवात करत आहोत, याच्यानंतर आम्ही जे विभागांमध्ये करणार आहोत, सगळ्या कॉलेज शाळांच्या सगळ्या ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम करून आंदोलन करणार आहोत युवा सेनेच्या वतीने। खरं तर आपण हे अशा पद्धतीनं अनोखं जे एक लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतायत, नेमकं आपल्याला काय या माध्यमातून सांगायचं? माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल ही अवस्था घालून आलेला माणूस आपण त्याला भिकारी म्हणतो। मला तर असं वाटतं की आपल्या महानगरपालिकेमध्ये जे बाहेरून लोक येत आहे ते नाशिकचे रस्ते बघून कंप्लीट नाशिकला भिकारी समजत असेल का? पूर्णपणे जसे शर्टामाय खड्डे रस्ते होते त्यापेक्षा जास्त खड्डे। आत्ताच आता जिल्हा प्रमुख बोलले 2 किलोमीटरचा रस्ता, म्हणजे खेद असं वाईट वाटतं की दुसऱ्यांदी सत्ता आलेली आहे भारतीय जनता पार्टीची। मागच्या 5 वर्ष तेच होते, 3 वर्ष प्रशासन त्यांचंच होतं, आता पुन्हा सत्ता आलेली आहे। माझं असं म्हणणं आहे की 2 वर्ष सत्ता असताना 2 वेळेस सत्ता आली, फक्त नाशिकमध्ये 2 किलोमीटरचा रस्ता जर चांगला दाखवला तर युवा सेनेच्या वतीने 2 लाख रुपये पारितोषिक आम्ही कॅश स्वरूपात देऊ। जो कोणी आम्हाला रस्ता 2 किलोमीटरचा बिना खड्डे मुक्त दाखवेल त्याला 2 लाख रुपये आमच्याकडनं जाईल। नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी ठाकरेंची युवा सेना जी आहे ती देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीनं अनोखे खड्डे असलेले टी शर्ट जे आहेत ते घालून या ठिकाणी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। 2 किलोमीटर पर्यंत आम्हाला खड्डे नसलेला रस्ता दाखवा आणि 2 लाख रुपये बक्षीस मिळवा, अशा पद्धतीचं देखील एक त्यांनी आव्हान जनतेला केलंय। पवन येवले, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।